मित्रांनो चला चाललोय आपण पुण्याला. ह्याला लागले आता लाल लाल भडक बघून ते काय, ह्याला नुसतं स्ट्रॉबेरी खायची सवय आहे बघा. दिसल दिसल स्ट्रॉबेरी तिथं थांबवायला होती. स्ट्रॉबेरी कसल्या आल्या स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचा आकार. अरे यार, स्ट्रॉबेरीचा आकार. स्ट्रॉबेरीचा आकार आकार बघा स्ट्रॉबेरीचा. आठवडा नाही का नको आहे मला स्ट्रॉबेरी छान आहे रे. आता क्या अरे एवढ्या प्रेमाने देते स्ट्रॉबेरी ड्रायव्हर. अरे नको बघ कशाला. काय लागा तुमच्या आशा खाल्ल्या तुम्ही माशाला घेतली स्ट्रॉबेरी आपण बघू शकतो. तर साताऱ्याच्या स्ट्रॉबेरीचा नाद खुळा आहे. आपण तिथं पण टेस्ट केली. एक नंबर गोड अशी स्ट्रॉबेरी मस्त खायला वाटते. मग आपण खाऊन बघूया कशी लागते. चांगली बघून काढ. सध्या आपण पुणे बँगलोर हायवेला आहे. स्ट्रॉबेरीचा आकार चेंज करून भेटलाय आपण. नाही ना एक नंबर स्ट्रॉबेरी 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. सातारा पुणे बेंगलोर हायवे. पुणे बँगलोर हायवेला आहे सध्या. आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर. कसे पाहून घ्या. अगं बाई ये तो लावणी वाला है. लाडोबाईंचा विषय म्हणजे नादच खुळा. आजोबाने तर एक पाय भारी टाकलाय. आजोबांचा विषय हार्ट आहे शेवट म्हणजे. सध्या तर इथं हायवेची कामच चालू आहे. काय कधी रोड बनते काय कळणार नाही. लवकर रोड बनावेत अशी आहे इच्छा. अरे त्या गाडीत आणूनच पडले रे. आणूनच बघा आता इथनं आणूनच पडेल असं वाटतंय. आमची 2 माणसं टपून आहे म्हणजे ती उचलायची. जाऊ दे त्याला आलं ना चला पुढं. यात काय सामान बनतंय. याची हिली नाही का रे पण. टीव्ही साठी तिकडची लेन असते. त्या लेन मध्ये माणसं गाडी चालवतात. ते सगळं उलटच चाललंय बघा. 2 ट्रक आता आपण आहे खंबाटकी घाटाजवळ. थोड्याच वेळात येईल बोधगा येईल. आला बोगदा. व्ह्यू पाहू आपण. वरती पुणे बँगलोर हायवे आहे ना. बघू आता पुणे बँगलोर हायवेचं काम तर चालू आहे. काय जन्मी तर गाडी पळवते का नाही काय माहिती. बघू झाला तर ह्या जन्मी हायवे तर चालू ह्या त्याच्यावर एक दिवस गाडी नक्की.
सध्या तर 5-6 वर्ष झालं काम दिसतंय या रोडचं. ओके काय नाही, असा हायवे आहे. एक आता 5-6 वर्ष झाले हायवेला बनायला सुरुवात झालेली आहे. मला तर अजून वाटत नाही का अजून एक पुढचे 70 वर्ष तर नीट होईल. बघू, चालवेन आपण एक दिवस याच्यावर गाडी. पण सध्या लालपरी चालली आपल्या पुढे. आमच्या भाऊंना झोप यायला लागली. तोंडावर पाणी मारायचं असेल तर मारून घेऊ शकतोय, काय अडचण नाही त्याची. भाऊ बसली ती कशी बघा, हे बसली ती कशी, पडला की खपला, पडला की खपला. सो ऐसे नमूने हमको आते जाते रहते, इनको स्किप करते और आगे चलते हम. चलो मी पण बनवणार आहे, मी पण माझे पैशानेच बनवणार आहे. उभा देण्याचे पुण्यात राहत्या म्हणून सुशिक्षित बोलायचं असं कसं. आपण कुठला बघा आम्ही आहे सांगलीकर आणि भावरा वागतोय आमचा पुण्यासारखा, तर ते आम्हाला काही जमत नाही. आम्ही आहे सांगली, तर आपल्या आपल्या सांगलीच्या भाषेत आपण बोलतोय. तर हे आपल्याला शुद्ध भाषा आपल्याला काही जमत नाही. आपली जी भाषा आहे आपण त्या भाषेत बोललं पाहिजे. बघा असं नाही की 4 चौघांना काय वाटेल याचं ऐकून बोलायचं नाही. आपल्या आपली भाषेचा जरा आपल्याला अभिमान पाहिजे. आपल्या साईडची भाषा आपण वापरावी, आहे का नाही मर्दा? भावाला आमच्या समजा ना. भाऊ आमचा डिसेंट माणूस आहे या इन्फोसिस मधला, त्यामुळे अबे साइड दे बे. ਸੀਗਾ ਟਾਈਮ ਲੋਕ ਚਾਹੁੰਦੇ ਸੀਗੇ ਕੱਸਦੇ ਆ ਮਿਡਲ ਕਲਾਸ ਬੰਦਾ ਮੈਨੂੰ ਸੀਗੇ ਦੱਸਦੇ ਆ ਪੈਸੇ ਨਾਲ साताऱ्याला किती वेळ आहे रे अजून? साताऱ्याला किती वेळ आहे? हा जाऊन का? अरे झोपलो होतो त्यामुळे लक्ष नाही आलं रे. तर हा पुणे बँगलोर हायवे आमच्यासाठी खूप चांगला आहे. नंबर हायवे. ओमनी माफिया की दुसरी पसंत पुष्पाची व्हॅन आहे ती. केसुर्डे गाता इथं काय पण म्हणा. लालपरी फक्त गावाकडे बघायला भेटते जास्त करून, इकडं पुण्याकडे गेला भेटत नाही. हिरवी PMT एवढी दिसते. आपला आहे पहिला व्हिडिओ, जरा आपलं स्किल वाढवायचं चाललंय, बोलायचं होईल हळूहळू सवय. यात काय मोबाईल लागतो. भाऊ लालपरीच्या मागच्या डिक्कीत घुसला आपली गाडी. पंच थोडा पंच आहे, पंचला काय व्हायचं नाही. टाटा का लो आहे. शिवशाही कुठं बंद होते? तात्पुरती बंद केलेले असतील शिवशाही. ही शिवाजी महाराजांच्या काळातील पाणपोई. त्यात आपण पाहिलं शिवाजी महाराजांच्या काळातील पाणपोई होती. सध्या हे शिरवळ मध्ये आहे.
त्या लेनला ट्रक जातोय आणि ज्या लेनला ट्रक जायचा त्या लेनला कार आहे. त्या ट्रकवाल्यांना आता कसं समजवायचं की कोणतं हे बघा पूर्ण रस्ता पॅक. यांच्यासारखे हुशार आहेत. हे बघा जायचं माणसानं कुठनं त्याची लेन आहे इकडचे लेफ्ट साईडला, हा जातोय फर्स्ट लेन. असे नमुने आहेत आपल्या सिविक सेन्स आहे चालायचं तेवढं. त्या गोष्टी ग्रँड विटारा मला चेपणा म्हणजे झाला. भिवंडी दरबार आशीर्वाद हॉटेल आहे हे गावाकडचा. हे आपण व्हेज पण गावा फक्त पण सांगू शकत नाही कारण की स्वतः व्हेजिटेरियन आहे. हे बाबा कोणत्या लेंडा गाडी चालवते लेन इकडं हे जाते. 90% ट्रकवाले हे फर्स्ट लेनलाच गाडी चालवतात. त्या गाड्या खात नाही काय आता बोलायचं आहे. मला रायडर नाच करते वेळ. अजून एक नमुना 90% नमुने आहेत की ते ह्याच लेनला गाडी चालवणार. हा जरा आमच्या पुढची जरा ही गाडी आहे ना ही गाडी ओके ही ह्याच्या लेन मध्ये ह्यानं अजून लेन चेंज केली नाही. हा याच्या लेन मध्ये गाडी चालवतोय पण हे हाफमॅडवाल्यांचं ह्यांचं काय करायचं सांग. भाऊला जरा चांगलं बोललं नाही तो पण भाऊ ह्या लेनला आला म्हणजे आता त्याची लेन मोकळीच आहे पण तो त्या लेनला जाणार नाही काय माहित. जाऊ दे काय बोलू यांना तरी. 90% म्हणतात त्यात काही चुकी नाही. 90% नमुने तुम्ही तुम्हाला पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा वाटलेस तर मला सगळे ट्रक ड्रायव्हर तर त्याच लेनला दिसतात. त्यांची ती लेन नाहीच त्याच लेन मध्ये ते दिसतात. हे बघा अजून एक माका आशीर्वाद हे टाकले सगळे टाकले पण भाऊ याच लेनला जाणार. आणि त्याचा बघून घ्या म्हणजे जी लेन दिली त्या लेनला जायचंच नाही. आता हा भाऊ चाललाय असा लेन मध्ये ह्या लेन मध्ये जर गेलं तर ट्रॅफिक होणार नाही काय नाही. ज्या लेनला जाणार त्या गाड्या फास्ट जातील ज्या हळू जायचे त्या हळू जातील पण नाही. जाऊ दे काय आता. कात्रजच्या मागे कात्रज घाट लागेल पुढे गेल्यानंतर ना. आता आपण आहे कात्रजच्या घाटामध्ये. भावांचं त्या कात्रज घाटामध्ये लागले ट्रॅफिक. ट्रॅफिक लागलं नाही सध्या पीएमटी हळू चालल्यामुळे जरा चाललंय. हे बघा हे बघा तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. रिक्षाचे हेडलाईट नाही भाऊ तरी धूम चालत आहे. कात्रजचा जुना बोगदा काळा चष्मा काढा. याचा विषय काय दादा. कात्रजचा जुना बोगदा काळा चष्मा काढा असं आहे का. पुढून गाडी आली तर अवघडच आहे. पुढे दरडी कोसळण्याचा धोका आहे. दरडी दरड का दरडी रे दरडी लिहिले तिथे असं आहे का. हा कात्रजचा जुना बोगदा हा कळाला आता. काळा चष्मा काढा म्हणजे इथे लाईटचा काही विषय नाही. ते या बोगद्याला लाईट नाही त्यामुळे काळा चष्मा काढा. त्याला बिना लाईट आला तरी रात्रीचा अवघडच आहे ते सोडायचं त्याने असा बोगदा. असे घाटात मी आपल्याला माहिती आपले दादाचं पक्ष संपवलं. हे बघा हे अजून दिदी आमची मागते स्ट्रॉबेरी थोडी. दिदी आमच्या दादाला स्ट्रॉबेरी पाहिजे. दादाला स्ट्रॉबेरीचा आकारच आवडत नाही पण काय स्ट्रॉबेरी बघू शकता पण स्ट्रॉबेरी अशी एकदम मस्त लाल खायला एक नंबर स्ट्रॉबेरी आहे दिदी. खायला म्हणजे असं एक नंबर स्ट्रॉबेरी त्यात काय वादच नाही स्ट्रॉबेरीचा. स्ट्रॉबेरी आकार पण भारी त्या स्ट्रॉबेरीचा. स्ट्रॉबेरी पण दादा आमची आवडली नाही खायला. दुसऱ्या कधी म्हणतात स्ट्रॉबेरी मस्त होत्या. सातारच्या स्ट्रॉबेरीचा नाद नव्हता करायला. ट्रॅफिक कात्रजचं ट्रॅफिक आलं थोडं. कात्रजच्या अलीकडेच आहे ट्रॅफिक आता लागले जाम. पुढे अडकले